रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे ना मी डायरेक्ट सायंकाळपासूनचं रुटीन दाखवते. आज मी जेवायला बनवलं आहे वरण भात, फ्लॉवरची भाजी, पोळी आणि स्नॅक्ससाठी मस्त पेरू कापून घेतला होता. आणि आज वानवळा पण आला आहे काकडीचा, टोमॅटोचा शेजारच्या मळ्यातून. तर विषय असा झाला ना गाईज, की माझं आहे ना आयफोनचं स्टोरेज खूप जास्त फुल झालेलं होतं. माझं व्हॉट्सअपसुद्धा लिटरली बंद झालेलं होतं. आणि जो मी ब्लॉग एडिट केलेला होता VN ॲपमध्ये, तो सुद्धा एक्सपोर्ट नव्हता होत. आणि एक्सपोर्ट झाला तो सुद्धा पोस्ट नव्हता होत. इतका मेजर इश्यू झालेला होता. तर स्टोरेज ना बाकी काही नाही, यूट्यूब स्टुडिओने जास्त फुल केलेलं होतं. पण काय करणार आता, ते पण मेन आहे, कारण माझं हाफ चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तर मला एक खूप लागलेली की मी फुल पण लवकर चॅनल मॉनिटाईज करेल. तर मी आता ह्या प्रॉब्लेममुळे थांबू नाही शकत की माझं फोनचं स्टोरेज फुल होतं आहे. त्यामुळे मी शुभूला खूप जास्त रिक्वेस्ट केली की तुमचा फोनमध्ये 512 GB फोन आहे आणि माझा 128च आहे, त्यामुळे मला खूप जास्त इश्यू होतो आहे, प्लीज आपण एक्सचेंज करूयात. पहिले तर ते सुरुवातीला ऐकलेच नाही. याच्या आधी पण मी हा प्रस्ताव त्यांच्यासमोर खूप वेळा मांडला होता. पण मग त्यांचा पण जीव होता ना यार, नवीन फोन आहे त्यांनी घेतलेला, तर प्रत्येकाचा असतो जीव फोनमध्ये. आणि त्यात म्हणजे एक्सचेंज करणं म्हणजे सर्वच कुटाणा होतो, कॉन्टॅक्ट्सचा, ॲपल IDचा, डेटाचा. तर ते ऐकतच नव्हते. त्यांना खूप जास्त कन्व्हिन्स करावं लागलं मला. आणि मला पण खूप जास्त गिल्ट येत होता, वाईट वाटत होतं की त्यांची हौसनी झाली, त्याच्या आधीच मी अशी करते मागते. पण मग माझी पण अडचणच तशी होती. मग माझे बिचारे हजबंड खरंच चांगले यार, त्यांनी मला त्यांचा प्रो दिला आणि माझा साधा त्यांनी घेतला. साधा म्हणजे तो पण आयफोनच आहे, पण मग घेतला बिचाऱ्यांनी. कोणीतरी प्रोवरून खालचा फोन घेते म्हणजे त्यांचा माझ्या खरंच जीव आहे. तर आज आमचा पूर्ण दिवस डेटा ट्रान्सफर करण्यातच गेला. त्यांची ॲपल ID तर खोलून दिली मी माझ्या फोनमध्ये, पण माझ्या फोनमध्ये माझी खोलताच आली नाही मला. त्यांनी खरं मला आनंदात फोन देऊन टाकला, पण मला का बरं एवढं वाईट वाटतंय काय माहिती. खरंच एक आतून गिल्ट येतोय की काय सांगू, आता बोलायला शब्दच नाहीत. म्हणजे असं माझ्याकडे पण त्यांनी मागितलं असतं तर माझ्या जीवातून सुटला नसता लवकर, कारण माझा पण फोनमध्ये खूप जास्त जीव असतो. पण बिचाऱ्यांनी माझ्यासाठी सोडला, खरंच यार लकी मी. तर आज आहे ना सायंकाळपासूनच दाखवते, कारण माझ्याकडे फोनच नव्हता, फोनचा इश्यू झालेला होता. तर आणि मेन म्हणजे ना माझ्या फोनचं फुल स्टोरेज फुल आणि यांच्या फोनमध्ये ना काहीच स्टोरेज फुल नव्हतं, जसंच तसं रिकामं होतं. म्हटलं काय यार, म्हणजे मला तरी तुम्ही तेव्हाच 512 घेऊन दिला असता. पण तो पण त्यांनी त्यांच्यासाठीच घेतला होता, तो पण मी मागून घेतला, मला आयफोन पाहिजे म्हणून. आणि तो त्यांच्याकडून मी पहिले बळकवला आणि त्यानंतर आता त्यांनी प्रो घेतला, तो पण मी काढून घेतला. एवढी वाईट बायको आहे मी. तर आज आमचे सायंकाळचे असे बाहेरचे कामं चालू होते. दिवाळी आता तोंडावर आली, तर आम्हाला शेणाने सारवायचं आहे. तर आम्ही सर्व मुरुम आहे ना थोडा बाजूला केला आणि त्यानंतर पूर्ण साफसफाई करून घेतली. मुलं पण बाहेर खेळतात ना, मग त्यांना पण असं थोडं छान वाटेल. तर मम्मींनी सर्व गवत पण काढून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण साफसफाई करत होतो आम्ही. आणि याचे पप्पा आता मुलांना सोडायला चालले, कामावरचे मुलांना. तर काना असा मागे लागला होता त्यांच्या, अजिबात ऐकत नव्हता. त्याचं म्हणणं होतं मला पण घेऊन जा, पण मग तिकडून ते गावात तसेच जाणार होते, तर त्याला काही नेलं नाही. काना टाटा. काही म्हणा, पण साफसफाई करायला कंटाळा येतो, थोडं जड जातं. पण जेव्हा साफसफाई होते ना, तेव्हा जो आनंद भेटतो ना, तो कुठेच भेटू शकत नाही. आणि हे एक फक्त गृहिणीला समजू शकतं. आणि मी आता कट्टर गृहिणी झालेली, मला साफसफाईत आनंद भेटतो. तर माझ्या हात दुखायला लागले होते आणि त्यानंतर रिझल्ट काही असा होता, त्यामुळे एकदम असं मनाला शांतता लागत होती. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.